सर्वप्रथम मी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। 5 जून हा आपण जागतिक स्तरावर पर्यावरण दिन साजरा करतो। या वर्षाचा पर्यावरण दिन साजरा करत असताना खूप वेगळी संकल्पना आज आपल्या पुढे ठेवलेली आहे आणि ती आहे की प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाच्या मध्ये आपल्याला करायचे जे उपाय आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही सर्व कार्यक्रम आज घ्यावीत असा आमचा उद्देशच होता। त्याच्यातून खर्चून आपण जर बघितलं असेल तर 14 ठिकाणी जवळ 5000च्या वर आज वृक्ष लागवड आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेत मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालवजी आम्ही दोघांनी एकत्र पार्शिक हिलवर आपण वृक्षारोपण केलं। अशाच पद्धतीने स्वयंसेवी संस्था, NSSचे विद्यार्थी आणि इतर जे काही संस्था आहेत, गृहनिर्माण संस्था आहेत, त्यांचे प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन आपण सुद्धा त्या 14 ठिकाणी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतो। वर्षभरामध्ये आपण जे आपल्या ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर तो 1,25,000 वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहे। ते वृक्ष लावताना सुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावी। त्याच्यामध्ये वड, पिंपळ, आंबा, लिंब, सीताफळ, नंतर तुमचे हे जे आहेत इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण, कारण आपल्याला फळांची सुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे, करंज आहे, ही सुद्धा शिसव आहे, ही झाडं आपल्याला फार महत्वाची आहेत, ती सुद्धा आपण यावर्षी लावतो। त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्या बरोबर आपलं कोलॅबोरेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला आणि अनेक 200 ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत। त्याच्यापासून रिसायकलेबल आज आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बेंचेस तयार होतात, पेन्स तयार होतात, प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपर पासून पेन्स आपण तयार केले, ही सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हेचं पूर्ण उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो। शाळा, हॉस्पिटल, मार्केट्स यामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत, चमचे आहेत, ग्लास आहेत, याचा सुद्धा आपण पूर्णपणे वापर थांबवून तिथे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण आज वॉटर कूलर इथं आपण केलं। गार्डन मध्ये सुद्धा वॉटर कूलर आपण यावेळेस लावले। त्याचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी प्लास्टिकची बॉटल घेऊन गार्डन मध्ये येऊ नये, हॉस्पिटलमध्ये गार्डनची प्लास्टिकची बॉटल घेऊन यायची गरज नाही, शाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकची बॉटल घेऊन पाण्यासाठी घेऊन यायची गरज नाही, कारण तिथे आपण शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देतो। त्याच्याबरोबर आपण एक प्रभात ट्रस्ट आहे, त्यांच्याबरोबर आपण कोलॅबोरेशन करतो। आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ 1001 मोदकचा त्याच्यामध्ये हे मोदक नाही आहे, हे सीड बॉल्स आणि ही सीड बॉल्स आपण तयार करून याचा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करणार आहोत। त्यामुळे ह्या सीड्स याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये अनेक वृक्षांची बिया हे याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही बिया ज्यावेळेस आपण टाकणार शेतात, ज्यावेळेस जमिनीमध्ये जाणार त्याच वेळेस त्याला ते मोदक ब्रेक होणार आहे आणि त्याच्यामधून पुन्हा नवीन वृक्षाची निर्मिती होईल। त्याच्या पुढे जाऊन आज आपण एक नवीन उपक्रम असा घेतला की आज आपल्या शाळेमध्ये जी काही मुलं आहेत, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, ही मुलांनी वापरलेली पुस्तकं ही सुद्धा जमा करून पुन्हा वापरण्यासाठी जिथे ज्या मुलांना गरज आहे, आज आपण आदिवासी आश्रम शाळेची जी मुलं आहेत पालघर जिल्ह्यातली, मोखाडा तालुक्यातली गणेश शिक्षण संस्थेमार्फत 1000 पुस्तकांचा संच म्हणजे सगळे 10वीची विद्यार्थ्यांसाठी आज आपण उपलब्ध करून देते। मी नागरिकांना आवाहन करतो की आपल्या घरामध्ये जी मराठी माध्यमाची किंवा इंग्रजी माध्यमाची दोन्ही जी पुस्तकं आहेत ही कुठे रद्दीवाल्याला न देता ही जर आपण महानगरपालिकेचे जे काही सेंटर्स आहेत तिथे आपण जमा केली तर याचा सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांना वापर करू शकतो। त्याचबरोबर महानगरपालिकेने तिसरा जो आहे की जो कपड्यापासूनचा आपण पुनर्प्रक्रिया प्रकल्प आपण सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आज आपण 200 ठिकाणी हाऊसिंग सोसायटी मधून वापरलेले कपडे परत घेऊ, त्याचा अपसायक्लिंग आणि रिसायक्लिंग असं करतो। मला खात्री आहे की हे सगळे उपायामुळे आपल्याला जे काही कार्बन जी फुटप्रिंट आहे ती मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे प्रदूषणावर त्याचं प्रदूषण आणि त्याचं निर्मूलन उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया, याच मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो।